आता सकाळ झाली आणि मी उठले. आयला नाश्ता पाणी वगैरे सगळं झालं आहे माझा. आता ह्या 11 वाजले आणि मी उशिराच उठली. तर पोरांना आतमध्ये बंद केले, पडदा घातले, खुला जाईल म्हणजे थोडा कडी घातली म्हणजे बाहेर निघायला नाही पाहिजे. टी व्ही चालू आहे आणि मी चालले आता त्याचा कारो गरम करायला का म्हणजे माझ्याकडे आता सध्या नाही आहे. तर पुढे काय करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे आणि तिथे पण व्हिडिओ काढून दाखवते कसं आहे. तुला आणली आहे मी शिकून बघा. पैसे खाली 5,000 रुपये आले त्याच्या जेवढा. हे बघा इथे मी बाहेर काय व्हिडिओ काढले नाही, मला बरं वाटलं नाही, मला रडणं लई येत होता त्याच्यामुळे मी नाही काढली. तुम्हाला घरी येऊन दाखवले. इथेच आहे घरी आणि बघा 5,000 रुपये आणली आता. तर ह्याचं मी स्कूटी शिकणार आहे. हे ना काहीतरी काम करेल ना, शिकून झाल्यावर काहीतरी बाहेर निघायला होईल मला. पोरांना आतमध्ये घातले मी, बंद करून गेली होती त्यांना मी. मला एवढं करावं वाटतं ना. जाऊ दे आता आणले पैसे. फोन करते ते बाईला जे शिकवणार आहे स्कूटी त्याच्याशी शिकते आणि काम करते नंतरला. त्याच्यावरच काम आहे म्हणजे मी पोराला टाइम देऊ शकते आणि पोराला बघू शकते. तसलं काम बघितले मी. तर ते स्कूटी शिकणं लई गरजेचं आहे मला. त्याच्यामुळे त्यांनी केले तर धुते त्याला. तर टी व्ही चालू करून गेले होते त्यांना मी, म्हणजे हे व्हायला नाही पाहिजे. आता ती बाईला फोन करते, ती बोलते मला शिकव. लवकरात लवकर शिकली तर मला ते काम करायला होईल. मला एवढं खराब लागते ना. आई बाबा असल्यावर एवढं परिस्थिती आली नसती माझ्यामध्ये. दिवस आहे आणि असं चाललंय आमचं. येईल एका दिवस तर होईल माझा, करेल मी, पण आता कोणाकडे नाही झुकणार. मी हे दिले नाही, हे असंच आहे. जेव्हा काम पडेल तेव्हा घेईल. सध्या फक्त एवढा बस झालं मला. मी त्याला विचारले होते जे शिकवते ना, ती बोलली होती 5,000 रुपये पाहिजे. तर तेवढं भेटले मला. आता ह्याच्यामध्ये काहीतरी ह्याच्यामध्ये शिकून घेते, नंतर जे काय करायचे ते करते काम. तुम्हाला दाखवतेच काय. तर आता काय नाही आहे, काम करते. ते बाईला फोन करते, त्याला बोलते आजपासून शिकवते तर शिकव. तर इथून 10 दिवस शिकवणार ती. 10 दिवसामध्ये नंतर काम जॉईन करते मी. चला.